नमस्कार मित्रांनो नुकताच पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता हा लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची. पी एम किसान योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये मानधन म्हणून केंद्र शासनाकडून दिले जातात. पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य शासन केंद्र शासनाकडून नमो योजनेतील महाराष्ट्रातील लाभार्थ्यांची यादी मागून घेऊन त्याप्रमाणे निधी संकलित करून तो निधी महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांना DBT अंतर्गत त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया राबवते. परंतु राज्यात सध्या स्थानिक निवडणुकीची आचारसंहिता असल्याकारणाने नमो योजनेच्या मानधनाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत जमा करण्यात आलेले नाही. परंतु निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद राज्य शासनाकडून करण्यात येऊन तो निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी एक GR सुद्धा निर्गमित करण्यात येऊ शकतो आणि यासाठी शासन स्तरावर यासंबंधीच्या इतर प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, राज्यातील 90,41,241 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित करण्यात आला आणि याच लाभार्थी शेतकऱ्यांना पुढे नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र केले जाऊन त्यांना नमो योजनेचा 8वा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे मागील हप्ते काही कारणास्तव वितरित करण्यात आलेले नाही. अशा शेतकऱ्यांच्या थकीत हप्त्यासाठीच्या निधीची तरतूद केली जाऊ शकते. 8 डिसेंबरपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे नमोच्या हप्ता वितरणासाठी लागणाऱ्या निधीच्या तरतुदीची मागणी केली जाऊ शकते. अधिवेशनामध्ये मागणी मान्य झाल्यानंतर त्यासाठी लागणारा निधी मंजूर केला जाऊ शकतो आणि सध्याची आचारसंहिता संपल्यानंतर पुढील येणाऱ्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकींची आचारसंहिता लागण्यापूर्वी बहुतांशी शेतकरी हे मतदार असल्याने या निवडणुकीच्या पूर्वी 100% शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करून हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया तारीख जाहीर करून शेतकऱ्यांना नमो योजनेचे मानधन वितरित केले जाऊ शकते. याच्यामध्ये नमोच्या 7व्या हप्त्यामधील पात्र असलेल्या लाभार्थ्यांमधून 2,48,062 लाभार्थी शेतकऱ्यांना 8व्या हप्त्यासाठी अपात्र करण्यात आलेले आहे. त्यांना नमो योजनेचा 8वा हप्ता मिळणार नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती. ही माहिती आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.